नमस्कार। आता पौर्णिमाला आणि नीलांबरी आणि रागिणीला भूमी नक्की काय लपवते हे शोधून काढायचं असतं। कारण भूमी हॉस्पिटलमधून आल्यापासून ती एक फाईल असते तिची रिपोर्टची, ती नुसती जवळ घेऊन असते, ती आकाशला देखील दाखवत नाही। म्हणून रागिणीला जरा शंका येते। रागिणी म्हणते नक्की तरी ही काहीतरी लपवते, त्यामुळे नक्की ही काय लपवते हे शोधून काढलं पाहिजे। रागिणी म्हणते डॉक्टरांना विचारलं तरीसुद्धा डॉक्टरांनी काही सांगितलं नाही। मग इथे भूमी झोपलेली असते। नीलांबरी आणि पौर्णिमा हळूच तिच्या रूममध्ये येतात। पौर्णिमा तिचा मोबाईल घेऊन बाहेर येते आणि डॉक्टरांना मेसेज करते, डॉक्टर माझे आता नवीन रिपोर्ट आहेत ना ते हरवले आहेत, जरा मला रिपोर्ट परत पाठवता का? तेव्हा डॉक्टरांचा मेसेज येतो ओके। डॉक्टर तेव्हा सगळे खोटे रिपोर्ट पाठवतात, जुने रिपोर्ट पाठवतात, जे रिपोर्ट चांगले असतात ते पाठवतात। कारण भूमीने डॉक्टरांना आधीच सांगितलेलं असतं, मी जोपर्यंत तुम्हाला फोनवर सांगत नाही की मला दुसरे रिपोर्ट द्या, माझे रिपोर्ट हरवले आहेत, तोपर्यंत कोणालासुद्धा माझ्या आत्ताच्या तब्येतीबद्दल किंवा माझे रिपोर्ट कोणालाही देऊ नका, आकाशलासुद्धा कोणालाच काही सांगू नका, असं भूमी आणि डॉक्टरांचं प्लॅनिंग झालेलं असतं। तर इकडे आता नीलांबरी आणि पौर्णिमाला वाटतं की आता आपल्याला नवीन रिपोर्ट भेटले आहेत, पण त्यात काय लिहिलं आहे हे त्यांना काही माहीत नसतं, फक्त रिपोर्ट भेटले आहे एवढं कळतं। लगेच पौर्णिमा धावत जाऊन रागिणीला म्हणते आपल्याला रिपोर्ट मिळाले, भूमी काय लपवते आहे हे आपल्याला आता कळलं आहे। तर रागिणी म्हणते वा मस्त काम केलंस तू, आता आपण हे आकाशला दाखवूया म्हणजे कळेल। पण पौर्णिमा हे तू करायचं, मी त्यांच्याशी गोड राहणार, तू त्यांच्याशी कडू राहा। तेव्हा नीलांबरी म्हणते वा वा मस्त, हां म्हणजे तुम्ही ह्या घरात राहायचं आणि उद्या माझ्या मुलीला बाहेर जर त्या लोकांनी काढलं तर आम्ही काय रस्त्यावर राहायचं का? माझी मुलगी तिकडे राहणार का माहेरी? नाही, तिचं एवढं घर असताना ते इथेच राहणार। तुम्ही दाखवा ना मग आकाशला, पौर्णिमा नाही दाखवणार, पौर्णिमा का त्यांच्या नजरेत वाईट ठरणार? तेव्हा रागिणी म्हणते अहो तुम्ही का समजून घेत नाही आहात, जर उद्या हिला घराच्या बाहेर काढायला निघाले आकाशभूमी तर मी आहे ना, मी असं होऊच देणार नाही, मी काहीतरी कारण काढून हिला घरामध्येच ठेवेन, हिला मी कुठेच पाठवणार नाही। असं आम्ही एकमेकींना सपोर्ट केला ना तरच आम्ही आकाशभूमीची वाट लावू शकतो। तेव्हा पौर्णिमा म्हणते हो आई बरोबर बोलतायत, मीच आता आकाशला हे सांगणार आहे, हे बघ तुझ्या बायकोची तब्येत बिघडलेली आहे आणि ती रिपोर्ट तुझ्यापासून लपवत आहेत, हे ते रिपोर्ट आहेत, खरे रिपोर्ट हे आहेत। तेव्हा रागिणी म्हणते वा आपण उद्या सकाळी उठल्यावरच असं करूया। तेव्हा आता नीलांबरी, रागिणी आणि पौर्णिमानी प्लॅन केलेला असतो, पण त्यांच्या प्लॅनचे डॉक्टरांनी आणि भूमीने आधीच 12 वाजवलेले असतात। अंधारात ठेवून त्या लोकांना भूमी आणि डॉक्टरांनी मास्टर प्लॅन केलेला असतो, हे काही त्या 3 बायकांना माहीत नसतं। त्या तिघीही खूप खुश असतात, कारण त्यांना असं वाटतं आता आकाशभूमीमध्ये जोरदार भांडण होणार आणि ते बघायला मजा येणार, त्यामुळे तिघीही मस्त प्लॅनिंग करतात। पण त्या तिघींच्याही प्लॅनिंगवर पाणी फिरणार आहे। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।